Okay, so today we will discuss about balancing chemical equation. तर मागील लेक्चरमध्ये प्रिवियस लेक्चरमध्ये आपण रिॲक्शन लिहिताना केमिकल इक्वेशन रिॲक्शन ही केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडत असताना जे रूल्स फॉलो करावे लागतात ते डिस्कस केले. ते रूल्स मी थोडीफार इथं समराईज करणार आहे आणि मी पुढे जाणार आहे. सो पहिला रूल जो होता तो होता रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स जे आहेत त्याची पोझिशन केमिकल इक्वेशनमध्ये. So reactants are written on left hand side while products are written on right hand side, and the arrow directing towards the product is also indicated in between the reactant and product, which shows the direction of the reaction. Okay, then second rule काय होता? सेकंड रूल जो आहे तो काय सांगतो, इफ देर आर मोर दॅन 2 or more reactants or products, रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर आपण त्यांच्यामध्ये काय करतो, वी यूज प्लस साइन और वी राइट प्लस साइन इन बिटवीन देम. देन थर्ड रूल जो आहे तो आहे फिजिकल स्टेट्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. सो टू मेक रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह, आपल्याला रिॲक्शन पाहिल्यानंतर समजलं पाहिजे की रिॲक्टंटची स्टेट काय आहे, प्रोडक्टची स्टेट काय आहे, तो सॉलिड आहे, गॅसियस आहे का, लिक्विड आहे का, आणखी कोणत्या फॉर्ममध्ये. सो हे इंडिकेट करण्यासाठी त्या रिॲक्टंट किंवा प्रोडक्टची जी स्टेट आहे ती ब्रॅकेटमध्ये समोर लिहावी लागते. सो वी राईट डाऊन स्टेट ऑफ रिॲक्शन रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट in front of bracket. Okay, just like solid, liquid, gas. Okay, so then जर सॉलिड असेल तर S लिहायचं रिॲक्टंट, लिक्विड असेल तर L लिहायचा, गॅसियस स्टेटमध्ये जर रिॲक्टंट असेल तर तो G असा लिहायचा. ओके, पण इथं आणखी एक आपल्याला काय करू शकतो आपण, जर रिॲक्टंट हा प्रोडक्टमध्ये असताना जर गॅसियस स्टेटमध्ये असेल, प्रोडक्ट जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याच्यासाठी आपण एक अपवर्ड ॲरोचं पण सिम्बॉल वापरू शकतो. सो वी कॅन यूज धिस टाईप ऑफ अपवर्ड ॲरो. इफ रिॲक्टंट इज गॅसियस स्टेट, product is gaseous state, is in gaseous state, then it can be also indicated by a upward arrow in the reaction on product side. ओके, सो जो प्रोडक्ट असेल तो गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याच्यासाठी आपण अपवर्ड ॲरो पण दाखवू शकतो. आणि आणखी एक यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, जर प्रोडक्ट हा इनसोल्युबल फॉर्ममध्ये मिळत असेल, साल्ट किंवा इनसोल्युबल साल्टच्या फॉर्ममध्ये मिळत असेल तर त्याला प्रेसिपिटेट म्हणतात, आणि प्रेसिपिटेटसाठी आपण डाऊनवर्ड ॲरो दाखवतो. ओके, आणि जर रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स हे लिक्विड किंवा वॉटर सोल्युशनच्या फॉर्ममध्ये आपण वापरत असेल किंवा मिळत असतील प्रोडक्टमध्ये तर त्याच्यासाठी आपण एक स्पेशल सिम्बॉल वापरतो, AQ फॉर ॲक्वियस. सो हे झाले स्टेट्स. Okay, so this to make reaction more informative, what we do, we write down physical states of reactants and products with the letters S for solid, L for liquid, G for gaseous state. If product is obtained in the form of insoluble solid, it is shown by a downward arrow which is nothing but precipitate, and if product is obtained is in gaseous state, it can be also indicated by upward arrow. We can use G symbol, but upward arrow is also preferred. And the next rule is, if reaction is carried out under suitable condition like heating, if reaction is carried out by heating, when heat is used to carry out reaction, at that time that heating is indicated by a symbol, this type of symbol which is called as delta. So या केस मध्ये कॅल्शियम कार्बोनेट हीट केलाय, सो त्यासाठी डेल्टा सिम्बॉल वापरलेला आहे. ओके, आणि जर प्रोडक्टमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर जर आपल्याला हीट मिळत असेल, हीट बाहेर पडत असेल, हीट इज रिलीज ड्युरिंग द रिॲक्शन अलॉंग विथ प्रोडक्ट, तर त्याच्यासाठी प्रोडक्ट साईडला आपण हीट असं लिहितो. याचा अर्थ असा की ॲट द एंड ऑफ रिॲक्शन प्रोडक्ट बरोबर आपल्याला हीट बाहेर पडताना, हीट रिलीज होताना दिसते. द नेक्स्ट रूल इज, इफ रिॲक्शन इज कॅरिड आउट अंडर स्पेसिफिक कंडिशन्स लाईक टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट, ॲट दॅट टाइम व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू write these conditions on or below to the arrow, on or above or below to the arrow. जर रिॲक्शन एखाद्या स्पेसिफिक कंडिशनला कॅरी करत असेल, कॅरी आउट करत असेल, फॉर एक्झाम्पल आता ही जी रिॲक्शन आहे, रिॲक्शन ऑफ हायड्रोजनेशन ऑफ व्हेजिटेबल ऑइल, तर ही रिॲक्शन आपल्याला 60 डिग्री सेल्सिअसला कॅरी आउट करावी लागते. ओके, सो या केसमध्ये 60 डिग्री सेल्सिअस ॲरोवर लिहिलं. आणि आणखी एक कंडिशन अशी आहे की याच्यामध्ये आपण निकेल हा कॅटलिस्ट वापरतो, आणि निकेल कॅटलिस्ट खाली लिहिलं, असं काही नाही, वरती टेम्परेचर खाली कॅटलिस्ट किंवा वरती कॅटलिस्ट खाली टेम्परेचर लिहिलं तरी चालतं. ओके,
सो कंडिशन्स पण लिहावे लागतात त्यावरती. आणि लास्ट कंडिशन आहे, लास्ट रूल आहे, स्पेशल इन्फॉर्मेशन ऑर नेम्स ऑफ रिएक्टंट्स आर ऑल्सो इंडिकेटेड ऑर रिटर्न बिलो देअर फॉर्म्युले. फॉर एक्झाम्पल या दोन ज्या रिॲक्शन आहेत त्यामध्ये नायट्रिक ॲसिड वापरले, पण ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वापरले. पहिल्या रिॲक्शनमध्ये ते कॉन्सन्ट्रेटेड वापरले, तर दुसऱ्या रिॲक्शनमध्ये ते डायल्यूट वापरले. हा प्रोडक्ट बाकीचे रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट जरी सेम असले तरी एखादा प्रोडक्ट आपल्याला इथं यामध्ये वेगळा मिळतो, कारण ही दोन वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत. हा इफेक्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट HNO3 सेपरेटली वापरण्याचा. सो इथंपर्यंत आपण डिस्कशन केलं आणि आणखी एक ॲक्टिव्हिटी आपण कॅरी आउट केली की ज्याच्या एंडला आपल्याला असं लक्षात आलं की रिॲक्टंटचं जेवढं मास आहे तेवढंच आपल्याला प्रोडक्टचं मास मिळतं. म्हणजे तिथं मास गेन पण होत नाही आणि मास लॉस पण होत नाही. ओके, सो याचा अर्थ असा आहे मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. ओके, नाउ कंप्लीट अ टेबल असाइड ऑन द बेसिस ऑफ इक्वेशन. आता वरती जी इक्वेशन दिलेली होती जस्ट अबाव, इन दिस इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲटम्स मेजर करायचे आहेत, मोजायचे आहेत. सिल्वरचे ॲटम रिॲक्टंटच्या साईडला किती आहेत? सो सिल्वर एकच आहे, प्रोडक्ट साईडला पण एकच आहे. सो टेबलमध्ये 1 1 असं येईल. देन नायट्रोजन रिॲक्टंट साईडला एक आहे, प्रोडक्ट साईडला पण एक आहे, मी आता डायरेक्टली घेत जातो. देन ऑक्सिजन रिॲक्टंट साईडला 3 आहेत, प्रोडक्ट साईडला पण 3 आहेत. सोडियम एक आहे रिॲक्टंट साईडला, प्रोडक्ट साईडला पण एक आहे, आणि क्लोरीन पण दोन्ही बाजूला एक एकच आहे. ओके, सो आपण ही ॲक्टिव्हिटी कॅरी आउट केली. So it is seen that the number of atoms of elements in the reactant in this equation is same as that of the number of atoms of those elements in the product. So reactant साईडला जेवढे रिॲक्टंट आहेत तेवढेच प्रोडक्ट साईडला रिॲक्टंट साईडला नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एव्हरी इलेमेंट इज इक्वल टू द प्रोडक्ट साईडला असणारे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच इलेमेंट. सो रिॲक्टंट साईडला एखाद्या इलेमेंटचे जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स प्रोडक्ट साईडला आहेत का हे चेक करायचं. आणि असं जर असेल इफ इट इज देअर, तर आपण असं म्हणू शकतो की ही इक्वेशन जी आहे ही बॅलन्स्ड आहे. सो दिस इज व्हॉट वी कॉल बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. जसं मॅथमॅटिक्समध्ये लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू द राईट हँड साईड असं आपण म्हणतो, तसंच इथं आहे की नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट ऑन रिॲक्टंट साईड मस्ट बी इक्वल टू द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट ऑन प्रोडक्ट साईड. हा बेसिक रूल लक्षात ठेवायचा. इफ द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट आर नॉट सेम ऑन टू साइड ऑफ द इक्वेशन, जर असं नसेल, इफ दे आर नॉट सेम, ॲटम ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ आयदर एलिमेंट इज मोर ऑन रिॲक्टंट साइड ऑर प्रोडक्ट साइड, देन सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अनबॅलन्स्ड रिॲक्शन. जर असं नसेल तर त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अनबॅलन्स्ड रिॲक्शन. So always remember, in any reaction, total mass of each element in the reactant is the same as that of the total mass of each respective element in the product. So हे लक्षात घ्या की प्रत्येक इलेमेंटचं जे मास रिॲक्टंटमध्ये आहे तेवढंच मास प्रोडक्टमध्ये राहतं. This is in accordance with the law of conservation of mass that you have studied in your ninth standard. So हा जो लॉ आहे याला म्हणायचं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, की जो तुम्ही स्टँडर्ड 10 मध्ये शिकलेला असाल. ओके, नाउ लेट अस स्टार्ट टू बॅलन्स ए केमिकल इक्वेशन. आता रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे. याच्या स्टेप्स आपल्याला लक्षात घ्यायच्यात आणि हे प्रॅक्टिसने होतं, लगेच एका दिवसात किंवा एका लॉ पाठ केले म्हणून होईल असं नाही. यासाठी आपल्याला नंबर ऑफ एक्झाम्पल घेऊन ते सॉल्व करावे लागतील. ओके, सो consider a equation as follows. So here they have given very simple equation, a reaction between sulfuric acid and sodium hydroxide to form sodium sulfate and water. It is neutralization reaction, acid base to form salt and water. आता ही रिॲक्शन मला मांडायची आहे आणि मग बॅलन्स करायची आहे. सो राईट केमिकल इक्वेशन्स फ्रॉम द वर्ड इक्वेशन. जी वर्ड इक्वेशन दिली त्याच्यासाठी आपल्याला केमिकल इक्वेशन लिहावी लागते. केमिकल इक्वेशन इन द सेन्स काय, की आपण जे जे रिॲक्टंट आहेत किंवा जे जे प्रोडक्ट आहेत त्याचे केमिकल फॉर्म्युले मांडतो. सोडियम हायड्रॉक्साईडसाठी आहे NaOH, सल्फ्युरिक ॲसिडसाठी आहे H2SO4, सोडियम सल्फेटसाठी आहे सोडियम सल्फेटस आणि वॉटरसाठी आहे H2O. सो वी हॅव रिटर्न ऑल these molecular formula for or chemical formula for each reactant and product.
ओके. सो ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. काय करायचं, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जे आहेत त्यांचे केमिकल फॉर्म्युले तिथं मांडायचे. केमिकल फॉर्म्युले म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युले पण म्हणू शकतो आपण त्याला. ओके. नाउ स्टेप सेकंड, धिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. चेक द वेदर equation 10 is balanced or not by comparing the number of atoms of various elements present on the either side or two side of the equation. ह्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला नंबर ऑफ ॲटम्स बॅलन्स आहेत का, सेम आहेत का, हे आपण चेक करायचं. पहिल्यांदा ते चेक करून पाहायचं. ओके. सो ते करूया. सो लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट्स, त्याच्यासाठी असं टेबल मांडायचं. सो यू कॅन सी धिस टेबल. सो या टेबलमध्ये रिॲक्टंट लेफ्ट साईड आहेत, प्रोडक्ट हे राईट साईडला आहे. इलेमेंट कोणकोणत्या आहेत रिॲक्शनमध्ये भाग घेणारे, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. ओके. एवढे इलेमेंट्स त्यामध्ये भाग घेतात, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम ऑन लेफ्ट हँड साईड मीन्स रिॲक्टंटमध्ये नंबर ऑफ ॲटम्स सोडियमचे किती आहेत, एकच आहे. आणि प्रोडक्टमध्ये किती आहेत, 2 आहेत. सो ते मांडले मी. देन ऑक्सिजनचे रिॲक्टंट साईडला किती आहेत, 1 अधिक 4 5 आहेत. सो 1 + 4 = 5. आणि प्रोडक्ट साईडला पण 4 + 1 5 आहेत. हायड्रोजन रिॲक्टंट साईडला 2 + 1 3 आणि प्रोडक्ट साईडला ओनली 2 हायड्रोजन्स आर देअर. देन सल्फर रिॲक्टंट साईडला सल्फर एकच आहे आणि प्रोडक्ट साईडला पण सल्फर किती आहेत, एकच आहेत. आता हे काय दाखवतं, इट शोज दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑल एलिमेंट्स ऑन 2 साइड्स आर नॉट सेम. दे आर नॉट सेम. सगळ्या एलिमेंटचे ॲटम्स हे सेम नाही. म्हणजे ही रिॲक्शन कसली आहे, इट इज नॉट बॅलन्स्ड रिॲक्शन, इट इज अनबॅलन्स्ड रिॲक्शन. ह्याला काय म्हणायचं, अनबॅलन्स्ड रिॲक्शन. सो इथंपर्यंत सोपं आहे की आपण पहिल्यांदा रिॲक्शनचे मॉलिक्युलर केमिकल फॉर्म्युलामध्ये रिॲक्शन मांडतो, परत नंबर ऑफ ॲटम्स कम्पेअर करतो. पण आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम अ कंपाऊंड विच कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. रिमेंबर दिस. काय करायचं, ज्या कंपाऊंडमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत, ओके, त्याचा विचार करून आपण रिॲक्शन बॅलन्स करायची किंवा त्याला बॅलन्स करायला बघायचं. इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम अ कंपाऊंड की ज्याच्यामध्ये काय मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स असतील. ओके. आणि तिथं पण मग विचार करावा लागतो बरं का थोडाफार. आता या इक्वेशनमध्ये आपण जी इक्वेशन वरती पाहिलेली आहे, सो इन दिस इक्वेशन NaOH + H2SO4 reduce सोडियम सल्फेट प्लस वॉटर. नाउ ह्या इक्वेशनमध्ये जर आपण पाहिलं, इन दिस इक्वेशन देअर आर 2 कंपाऊंड्स, सोडियम सल्फेट अँड H2SO4. ह्या दोन्हीमध्ये नंबर ऑफ ॲटम्स जास्त आहेत. 6 अधिक 1 6 अधिक 1 7 ॲटम्स आहेत दोन्हीमध्ये. आता ह्यामध्ये कोणाला चूज करायचं, विच कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स, दॅट इज 7 ॲटम्स. एनी वन ऑफ देम कॅन बी सिलेक्टेड. रूल काय आहे, जास्तीत जास्त ॲटम ज्या कंपाऊंडमध्ये असतील त्याला आपण बॅलन्स करायचं. ओके. हा रूल आहे. ओके. मी आता सोडियम सल्फेटचा विचार करतो. सोडियम सल्फेटचा विचार करूया आपण त्यानुसार, आणि इव्हन H2SO4चा पण विचार करून बॅलन्स करू शकतो, काही हरकत नाही. असं काही नाही. आता सिलेक्ट द कंपाऊंड सोडियम सल्फेट. आपण सोडियम सल्फेटचा विचार केला. फर्दर सिलेक्ट सोडियम फॉर बॅलन्सिंग द नंबर ऑफ ॲटम्स. आता यातले 1 बाय 1 बॅलन्स करायचा. त्याचं पण सांगतो. सल्फर दोन्ही बाजूला एक आहे, Na2SO4 मधला, त्यामुळे सल्फर बॅलन्स करायची गरज नाही लागणार. ऑक्सिजन पण दोन्ही बाजूला सेम आहे, त्यामुळे ते बॅलन्स करायची गरज लागणार नाही. सोडियम दोन्ही बाजूला सेम आहेत का, नाही. मग सोडियम इकडे 2 आहेत. किती आहेत सोडियम, 2 आहेत. आता मला फर्दर सिलेक्ट सोडियम फॉर बॅलन्सिंग ॲज अ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सोडियम इन दिस कंपाऊंड विच इज अनइक्वल ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूला सोडियम सारखे नाहीत, कारण इकडे प्रोडक्टमध्ये 2 सोडियमचे ॲटम्स आहेत, तर प्रोडक्टमध्ये एकच आहे. ओके. सो इट शुड बी रिमेंबर दॅट द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कॅनॉट बी चेंज्ड. आता हे जरा मला महत्त्वाचं सांगावं लागेल, खूप महत्त्वाची ही स्टेप. सो मी ही रिॲक्शन एका बाजूला घेतो.
आता वी हॅव दिस रिॲक्शन. तर या रिॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं, हां, इकडे सोडियम 2 आहे, परत इकडे सोडियम 1 आहे, लेफ्ट हँड साईडला 1 आहे आणि इकडे 2 आहे. तर तुम्ही म्हणाल इथं मी Na2 करतो, Na2OH. नो, हे चुकीचं आहे, पूर्णतः चुकीचं आहे बरं का. असं करू शकत नाही आपण. ओके, समजा एखादा काय म्हणला की मी तिथं बघून हां सोडियम 2 पाहिजेत, तर मी काय केलं, 2 मिनटं, मला रिॲक्शन थोडी व्यवस्थित मांडून घेऊन दे. इथं मध्ये ॲरो आहे, असा ॲरो दाखवला आहे. हां, ओके. काय म्हणलं मी, इथं एक जर म्हटलं की मी असं 2 इथं खाली लिहितो, Na2 करतो, समजून घ्या. सपोज इथं एखादा काय म्हणलं की मी इथं Na2 करतो. नो, यू कॅनॉट चेंज मॉलिक्युलर फॉर्म्युला. सोडियम हायड्रॉक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, NaOHच आहे. सो तो NaOHच राहिला पाहिजे. ओके, सो यू कॅनॉट चेंज फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड व्हाईल बॅलन्सिंग द नंबर ऑफ ॲटम्स. दोन्ही बाजूला नंबर ऑफ ॲटम बॅलन्स करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलामध्ये चेंज करू शकत नाही. तर दिले, इट मीन्स दॅट हिअर टू मेक द नंबर ऑफ सोडियम ॲटम्स इन द रिॲक्टंट 2 फॉर्म्युला NaOH कॅनॉट बी चेंज टू Na2OH. असं करू शकत नाही का, तर NaOHचा सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला हा NaOHच आहे. हां, ओके. मग याच्याऐवजी आपण काय करू शकतो, इन्स्टेड अ फॅक्टर 2 विल हॅव टू अप्लाय टू NaOH. तर आपण याला 2 न मल्टिप्लाय करू शकतो. हां, सो आपण नंबर ऑफ ॲटम्स जरी बॅलन्स करू शकत, सॉरी मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये चेंज करू शकत नाही, पण नंबर ऑफ मॉलिक्युल्स चेंज करू शकतो. मी 2 समोर लिहू शकतो. आता सोडियम बॅलन्स झाला का दोन्ही बाजूचा, इकडे 2 सोडियम आहेत, इकडे 2 सोडियम आहेत. सो वी हॅव बॅलन्स्ड द नंबर ऑफ सोडियम ॲटम्स ऑन बोथ साइड. सो it can be preferred. Now, so instead the factor 2 will be applied or multiplied to NaOH and write down the resulting equation. तर आपण आता सांगितल्याप्रमाणे NaOHच्या बाजूला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि ही रिॲक्शन आपण मांडली. प्लस H2SO4, it gives Na2S2H2O. So we have written this reaction. आता पुढे चेक वेदर इक्वेशन 10 इज बॅलन्स्ड ऑर नॉट. आता परत हे चेक करायचं ही रिॲक्शन बॅलन्स आहे का नाही. हां, बघा इथे सोडियमचे 2 ॲटम्स आहेत, इकडे किती आहेत सोडियमचे 2 ॲटम्स आहेत. ओके, देन हायड्रोजनचे 2 आहेत, हायड्रोजनचे 2 आहेत, ऑक्सिजनचे 2, हे 2 कॉमन आहे सगळ्यासाठी. ऑक्सिजन किती झाले, 2 अधिक 4 6. इथं मात्र ऑक्सिजन आता किती आहेत, 4 अधिक 1 5 आहेत. ऑक्सिजन बॅलन्स्ड नाही. ओके, त्याचबरोबर हायड्रोजन किती झाले, 2 आणि हे 2 4. इकडे हायड्रोजन किती, 2च आहेत, इकडे 2 आहेत आणि इकडे 4 आहेत, म्हणजे हायड्रोजन पण बॅलन्स्ड नाही. सो वी फाइंड दॅट धिस रिॲक्शन इज नॉट बॅलन्स्ड टिल. अजूनही रिॲक्शन बॅलन्स झालेली नाही. as the number of atoms of oxygen and hydrogen are unequal. number of oxygen and hydrogen दोन्ही बाजूला कसे आहेत, unequal आहेत. so first balance hydrogen, because it requires smaller factor. पहिल्यांदा हायड्रोजनला बॅलन्स करू, कारण हायड्रोजन कितीने बॅलन्स करायचं आपल्याला, 4 करायचे दोन्ही बाजूला, आणि ऑक्सिजन दोन्ही बाजूला 6 करायचे. मग सोपं काय पडेल, हायड्रोजन बॅलन्स करेल. ओके,
सो इकडे 2 आहेत आणि इकडे 4 आहेत. मग ह्या हायड्रोजनचे 4 होण्यासाठी ह्याला किती मल्टिप्लाय केलं पाहिजे? इथे 2 आहेत, हां 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो इन दिस रिएक्शन मी इथं दाखवतो, इकडे हायड्रोजन 2 आहेत, इकडे 2 अधिक 2 4 आहेत. सो या रिएक्शनमध्ये पहिल्यापासून येतो आपण पहिल्यांदा सोडियम बॅलन्स केले, इकडे 2 होते, तिकडे पण 2 सोडियम झालेले आहेत. ओके, सो बॅलन्सिंग आपण बऱ्यापैकी आपण करायला घेतलं होतं. तर क्लिअर करूया आपण, व्यवस्थित करू, म्हणजे कन्फ्युजन नसावं, मॉलिक्युलर फॉर्म्युला व्यवस्थित असावा. हां, आता इकडे सोडियम 2 झाले. ओके, आणि इकडे पण सोडियम 2 झाले. पण आता राहिलं कोण? आता सांगितल्याप्रमाणे हायड्रोजन इकडे 2, इथे 2 आणि हे 2 हायड्रोजन 4 हायड्रोजन झाले आणि इकडे 2च आहेत. तर मी काय करतो, ह्याला 2 न मल्टिप्लाय करतो. आणि हायड्रोजनच का सिलेक्ट केला? ऑक्सिजन जर बॅलन्स करायचं असेल तिकडे 6 आहेत आणि इकडे 5 आहेत, मग तिथं फॅक्टर जरा मोठा होतोय मल्टिप्लिकेशनचा. त्यामुळे पहिल्यांदा आपण स्मॉलर फॅक्टर ज्याला लागतो त्याला मल्टिप्लाय करतो. सो मी हायड्रोजनला आता इथं 2 न मल्टिप्लाय केलं. आता रिएक्शन चेक करूया आपण काय झालं. नाउ लेट अस चेक. इकडे सोडियम ऑलरेडी बॅलन्स झालेले आहेत. आता हायड्रोजन बॅलन्स झाले का? झाले. हां, सोडियम झालं, हायड्रोजन झाले का बघूया. 2 अधिक इथले 2 4 आणि हे बेदोनी 4. इकडे 4 हायड्रोजन आहेत, इकडे 4 हायड्रोजन आहेत. ओके, ऑक्सिजन आता मोज. 2 अधिक 4 6. इकडे किती आहेत? 4 अधिक हे 2 6. म्हणजे दुसरा इलेमेंट बॅलन्स करायला गेलं की आपण बाकीचे पण इलेमेंट आपोआप बॅलन्स होत जातात, हे लक्षात घ्यायचं. हां, सो ॲटोमॅटिकली सो आपण ते बॅलन्स केले. आता आपण काउंट करू दोन्ही बाजूला ॲटम्स. पहिला आपण सोडियमचा घेऊ. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर. सो रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. रिॲक्टंट साईडला 2 सोडियम आहेत, प्रोडक्ट साईडला 2 सोडियम आहेत. ऑक्सिजन 1 म्हणजे 2 अधिक हे 4 6. प्रोडक्ट साईडला पण 6 आहेत, हे 4 आणि हे 2. परत हायड्रोजन 2 अधिक हे 2 4 आणि इथं बेदोनी 4, म्हणजे हायड्रोजन पण बॅलन्स झालेले आहे. आणि आता राहिलं कोण? सल्फर. इथं 1 आहे, इथे सल्फर 1 आहे. सो दोन्ही बाजूला नंबर ऑफ ॲटम्स त्या त्या इलेमेंटचे काय झाले? बॅलन्स झाले. सो वी कॅन से दॅट दिस रिएक्शन इज नाउ बॅलन्स्ड. ओके, सो पहा H2ला आपण हायड्रोजनला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि हायड्रोजनच काय बॅलन्स केलं का? तर त्याला स्मॉलर फॅक्टर लागतो. काय म्हणले? फर्स्ट balance hydrogen atom as it requires smaller factor. Applies factor 2, okay, to H2O. H2O ला मी 2 ने मल्टिप्लाय केलं आणि मला आता ही रिएक्शन मिळाली. आणि जर मी आता कंपॅरिझन केलं whether this reaction is balanced or not, it is seen that the number of atoms of all elements are equal on both sides. It means that the equation 10 is balanced. आता आपण म्हणू शकतो की रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. ओके, सो बॅलन्स्ड रिॲक्शन परत एकदा लिहूया आणि इथं बघूया, आपण काउंट करूया. ओके, ट्वाइस NaOH प्लस H2O, Na2SO4 प्लस ट्वाइस H2O. सो सोडियम 2 आहे, इकडे सोडियम 2 आहेत. ऑक्सिजन 2 अधिक 4 6 आहे, इकडं 4 अधिक 2 हे 2 कॉमन आहे. हां, हायड्रोजन 2 आहे, सॉरी हायड्रोजन 2 अधिक 2 4 आहे, इकडे हायड्रोजन 2 अधिक 2 4 आहे. सो इन दिस वे a balanced equation is obtained from unbalanced equation by applying proper factor to appropriate reactants and products so as to balance the number of atoms of each element. so दोन्ही बाजूला नंबर ऑफ ॲटम्स बॅलन्स करण्यासाठी आपण पर्टिक्युलर फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करतो.
आणि मग आपल्याला इक्वेशन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये मिळते. इज इट ओके? सो इन दिस वे आता यामध्ये लक्षात ठेवायचं ह्या स्टेप्स अतिशय सिंपल आहेत. तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला नंबर ऑफ ॲटम्स बॅलन्स करायचे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप अशी आहे की पहिल्यांदा ज्या कंपाऊंडमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत तो सिलेक्ट करायचा. ओके, द कंपाऊंड्स विच कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स तो सिलेक्ट करायचा आणि त्यातला कुठलाही करा असं काही नाही. हां, मग त्यातले ॲटम्स बॅलन्स करायचे पहिल्यांदा. ओके, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा रूल असा आहे की नंतर आधीमध्ये जर आपल्याला बॅलन्सिंग करायचं असेल तर तिथं स्मॉलर फॅक्टर ज्याला लागतो तो कंपाऊंड बॅलन्स करायचा नंतरच्या स्टेपमध्ये. जसं आपण सुरुवातीला सोडियम सल्फेटला बॅलन्स करायला घेतलं, आउट ऑफ ह्या दोघांमध्ये सोडियम सल्फेट आणि हायड्रोजन सल्फेट म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडमध्ये सोडियम सल्फेट बॅलन्स केलं. आज काही नाही, आपण H2SO4 घेतलं असतं तरी रिएक्शन बॅलन्स झाली असती, कारण ह्या दोघांमध्ये नंबर ऑफ ॲटम जास्त आहेत. आणि नंतरच्या स्टेपमध्ये आपण या स्टेपमध्ये हायड्रोजन बॅलन्स करायला आपण सुरुवात केली, कारण हायड्रोजनला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो बॅलन्स होतो. सो स्मॉलर फॅक्टर ज्याला लागतो त्याला पहिल्यांदा बॅलन्स करायला घ्यायचं. सो अशा पद्धतीने इलेमेंट्स नंबर ऑफ ॲटम इलेमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला इक्वल करून आपण रिॲक्शन बॅलन्स करू शकतो. आणि ह्या स्टेप्स फॉलो करायच्या, याच पद्धतीनं जायचं. रूल सगळ्या म्हणजे रिॲक्शन बॅलन्स करायला सेम राहतात, हे आपण लक्षात ठेवायचं.